हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान जी महाराज की जय। श्री देव बप्पा जी महाराज की जय। गुणातश्च शतकोटि प्रविस्तरम एक एक मक्षरम पुंसा महापातकनाशनम। निर्गुण निराकार परब्रह्म मूर्तिमंत सगुण स्वरूपामध्ये या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण झालं आणि त्या भगवंताने या मृत्यू लोकामध्ये जेवढं म्हणून काही चरित्र या सुंदर प्रकारच्या मृत्यू लोकामध्ये केलं बाप, त्या चरित्राचं अमृत कथा स्वरूपामधून भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने परमपूजनीय परमश्रद्धेय गुरुवर्य 1008 महामंडलेश्वर देव बाप्पा महाराजांच्या परमपवित्र सानिध्यामध्ये तसेच या माऊलीधाम वारकरी खालस्यामधील जेवढे म्हणून काही महंत संत मंडळी आहेत त्यामध्ये आमचे परमस्नेही माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे ते आहे श्री हरिभक्तीपरायण महंत काशीनाथजी महाराज, आमचे परममित्र श्री हरिभक्तीपरायण प्रेमदासजी। हा दिवसापासून आपल्या समोर सुंदर प्रकारचं एक विचार मांडतोय बाप। रामकथा ही फक्त कथा मात्र नाहीये बरं का। रामकथा हे फक्त चरित्र मात्र नाहीये। रामकथा हा एक इतिहास आहे आपल्या या मातृभूमीमधील। तो भगवान परमात्मा दुसरीकडे कुठेही अवताराला येत नाही हो। संत असू द्यात किंवा तो भगवान परमात्मा असू द्यात, त्यांना या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्याकरता ती भूमी पवित्र असायला लागते आणि या विश्वाच्या पाठीवरती भारतभूमी सारखी देवभूमी आहे ना, ती देवभूमी इतर कुठं नाही। म्हणून नित्य नित्य त्या भगवंताचे अवतार होत असतात आणि अवतार हे संपूर्णतः भक्त काजा करत असतात। मी सांगूनही जातो नेहमी तुम्हाला बाप, हरी अनंत आहेत, हरी कथाही अनंत आहेत या विश्वामध्ये। पण माझा भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राची कथा जर आपण पाहिली ना, एक अलौकिक आणि दिव्य चरित्र आहे। त्याचं उच्चारण केलं तरी फलश्रुती आहे। अहो ज्याच्या नावामध्येच मर्यादा आहे त्याच्या आचरणामध्येही मर्यादा आहे। म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अंगीकारावी अशी गोड कथा माझ्या भगवान परमात्मा प्रभू श्रीरामचंद्राची कथा आहे। ज्याच्या नावामध्येच मर्यादा आहे हो। बघा तुम्ही, राम या 2 अक्षराचा जर आपण विचार केला तर रामाच्या नावामध्ये फक्त 2च अक्षर आहेत आणि त्यांची अर्धांगिनी असणारी श्री सीतादेवी, त्या सीतादेवीचा आपण जर विचार केला, सीता मातेचा विचार केला तर त्यांच्या नावामध्येही 2च अक्षर आहेत। जोड्या कशा बनवल्यात बघा। लक्ष्मणजी महाराज यांचा जर आपण विचार केला तर 3.5 अक्षर आहेत महाराज बर का। तसं उर्मिला मातेचा विचार जर आपण केला तर त्यांच्या नावामध्येही 3.5 अक्षर आहेत। भरत 3 अक्षर आहेत नावामध्ये। त्यांची पत्नी असणारी अर्धांगिनी असणारी कोण, मांडवी, 3च अक्षर नावामध्ये आहेत। शत्रुघ्न महाराज त्यांना रिपुसूदन असं नाव आहे। रिपुसूद आणि न 5 अक्षर। तसं श्रुत कीर्ती हे सुद्धा 5च अक्षर आहेत। म्हणजे प्रत्येकाच्या नावामध्ये सुद्धा मर्यादा आहे बाप। म्हणून हे सुंदर प्रकारचं मर्यादा पुरुषोत्तमाचं चरित्र आणि गेली 6 दिवसभर पर्यंत तुम्ही